नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवरती, जिथं महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट मिळतात. आज आपण घेऊन आलो आहोत बेलगाडा क्षेत्रातील देवरुत्सम द्वादश हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या दावणीतील नवीन खरेदी महाराज बद्दलची खात्रीशीर माहिती. भावांनो, गेल्या 2 दिवसांपासून एकच चर्चा होती. बकासूर आता पुढे कुठे पळणार? आणि महाराज आज सातबारा खटाव मैदानात पळणार का? काल मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराज मैदानात उतरणार, पण आज सकाळीच एक मोठं अपडेट आलं आहे. वडकी हिंदकेसरीच्या दमदार फेऱ्यानंतर आणि काल आंभेरी या सलग 2 मैदानांमुळे बकासूरची संपूर्ण टीम पूर्णपणे थकलेली आहे. यामुळे महाराजचं सातबारा खटाव मैदानातील नियोजन अचानक कॅन्सल करण्यात आलं आहे. त्यामुळे आज महाराज पळणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे बकासूरच्या नावानी कोणतीही चिठ्ठी नसल्यामुळे बकासूरही आज मैदानात नाही. दोन्ही रथी आज 100% आरामावर आहेत. आता मुख्य मुद्दा, बकासूर पुढे कुठे पळणार? भावांनो, आता उरलेलं मोठं मैदान म्हणजे एकच, 9-12 खटाव. आणि खात्रीशीर अपडेट असं की आपला वाघ बकासूर 9-12च्या मैदानात टॉप टायरात 100% पळणार आहे. आज आराम, उद्या तयारी आणि मग खटावच्या 9-12 मैदानात पुन्हा एकदा धडाका देण्यासाठी बकासूर सज्ज झालेला आहे. महाराजबद्दल अजून कन्फर्म अपडेट नाही, पण अंदाज असा की महाराजसुद्धा 9-12 मध्ये दिसू शकतो. पण एक गोष्ट 100% पक्की, 9-12ला बकासूर येतोय, आणि येतोय वाघासारखा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन ठेवा अशाच ताज्या अपडेटसाठी. तर भेटू पुढील एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.